नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की जी काही म्हाडाच्या मुंबई मंडळाची लॉटरी सुरू होती त्याची ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 28 मे रोजी संपलेली आहे आणि 29 मे पर्यंत तुम्ही ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे। त्यानंतर अनेकांचे प्रश्न आले की सर कोणत्या ठिकाणी किती अर्ज झालेले आहेत, कोणत्या प्रवर्गामध्ये किती अर्ज झालेले आहेत, कोणत्या उत्पन्न गटासाठी किती अर्ज झाले आहेत याची माहिती द्या। तर मित्रांनो लक्षात घ्या, यासाठी आपण पाहिलेले की ऑनलाईन जे काही अर्ज झाले ते 75,366 अर्ज दाखल झालेले आहेत, जे अंतिमतः पात्र झालेत किंवा अनामत रकमेसह आलेले आहेत। आता जी काही पहिली प्रारूप आहे मित्रांनो, फर्स्ट ड्राफ्ट लिस्ट ही उद्या रोजी दुपारी 3:30 वाजता 3 वाजता जाहीर केली जाणार आहे आणि त्यानंतर आपल्याला समजणार आहे की नेमकं मुंबईच्या म्हाडाच्या लॉटरीमध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी कोणत्या कोणत्या प्रवर्गामध्ये किती कोणत्या उत्पन्न गटासाठी किती अर्ज दाखल झालेले आहेत आणि यासाठी मित्रांनो आपल्याला उद्या दुपारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे। त्यानंतर आम्ही वेगवेगळ्या भागातून याचं अनालिसिस करणार आहे, याचं विश्लेषण करणार आहे की नेमकं कोणत्या कोणत्या ठिकाणी अर्ज आहेत आणि कोणत्या ठिकाणी घर लागण्याचे चान्सेस हे जास्त आहेत आणि म्हणून जे जे अर्जदार ज्यांनी म्हाडाच्या लॉटरीसाठी अनामत रक्कम भरलेली आहे, जे ह्या लॉटरीकडे डोळे लावून बसले आहेत त्यांना उद्या पहिली ड्राफ्ट लिस्ट लागणार आहे, चेक लिस्ट लागणार आहे। ड्राफ्ट लिस्ट अर्थातच चेक लिस्ट मित्रांनो, त्याच्यामध्ये तुमचं नाव आहे का नाही हे आपल्याला चेक करायचं आहे आणि नसेल तर रिझन काय आहे त्याचे तुम्हाला ते पूर्तता करावी लागणार आहे। 16 मे रोजी याची अंतिम यादी लागणार आहे, अंतिम प्रारूप यादी लागणार आहे आणि मित्रांनो जी काही लॉटरी आहे ती लॉटरीची तारीख अद्यापही जाहीर केलेली नसली तरी 25 जूनला जेव्हा आचारसंहिता संपेल विधान परिषदेची त्यानंतर लॉटरीची तारीख डिक्लेअर केली जाणार आहे आणि याची सोडत जाहीर केली जाणार आहे। म्हणून जे जे अर्जदार या म्हाडाच्या मुंबई लॉटरीकडे डोळे लावून बसलेले आहेत त्यांना आता काही काळ लॉटरीसाठी थांबावं लागणार आहे। धन्यवाद।